गोल्ड लोन घेताना माणूस एक तर थोडासा घाबरलेला असतो, पण मी माझ्या लाईफस्टाईल प्रॅक्टिसमुळे मी समोरच्याला सांगू शकतो, की बाबा याच्यात बिलकुल काही काळजी करायचं कारण नाही. तुम्ही दिलेलं सोनं व्यवस्थितच असतं आणि व्यवस्थितच राहतं. त्याची सेफ कस्टडी तुम्हाला पाहिजे तर ते त्याच्याबद्दलही तुम्हाला ॲश्युरिटी मिळते. माझं नाव दुर्गेश मधुकर हंबीर. मी राहायला शुक्रवारपेठ, पुणे. माझा ज्ञानदुर्ग ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय 91 सालापासून आहे आणि माझा बिझनेस कार रेंटल या माझ्याकडं 4 सीटरपासून पुढे सर्व गाड्या अवेलेबल आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी जी काही इन्स्टॉलमेंटची गरज होती किंवा गाड्यांचे आलेले अचानक उद्भवलेले जे खर्च होते किंवा ॲक्सिडेंटल प्रॉब्लेम्स किंवा मेजर इश्यूज, त्यावेळेला जेव्हा मला गरज लागायची त्यावेळेला मी त्या कामासाठी म्हणून गोल्ड लोन घ्यायचो. मी माझ्या रस्त्याने येता जाता IIFLचे बोर्ड नेहमी बघायचो. तेव्हा एकदा मग मी ट्राय करायसाठी म्हणून आतमध्ये शिरलो तुमच्या IIFLच्या ब्रँचमध्ये. त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यावर जेव्हा मला रिक्वायरमेंट लागली त्यावेळेला मी नेक्स्ट टाईम फर्स्टली तुमच्याकडे अप्रोच झालो. IIFLच्याबद्दल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर आज जो काही स्टाफ आहे, जो काही तुमचा स्टाफ अवेलेबल असतो, त्यामध्ये ते ॲज अ रेग्युलर कस्टमर त्यांना तुमच्याकडनं कळतं, त्यामुळं ते व्यवस्थित हँडल करतात आणि माझं काम लवकरात लवकर होतं हे मला गॅरंटी आहे आणि मी विदाऊट एनी डिफिकल्टी माझं काम करून घेतो. नंतर जेव्हा 1-2दा मेजर इश्यूज लागले गाडीच्या ॲक्सिडेंटल्सच्या कामामध्ये, त्यावेळेला जरा मोठी रक्कम लागली. त्यावेळेला मग मी मोठ्या रकमेसाठी ट्राय केलं. गोल्ड लोन घेताना माणूस एक तर थोडासा घाबरलेला असतो, पण मी माझ्या लाईफस्टाईल प्रॅक्टिसमुळे मी समोरच्याला सांगू शकतो, की बाबा याच्यात बिलकुल काही काळजी करायचं कारण नाही. तुम्ही दिलेलं सोनं व्यवस्थितच असतं आणि व्यवस्थितच राहतं. त्याची सेफ कस्टडी तुम्हाला पाहिजे तर ते त्याच्याबद्दलही तुम्हाला ॲश्युरिटी मिळते. त्याच्यावर तुमचं तिथं त्यामुळे तो काही विषय नाही. आणि काही घरातनं प्रॉब्लेम्स असतील त्यांचे घरातले फॅमिली मॅटर्स मी त्यांना सांगतो, की घरच्यांना सांगा व्यवस्थित, की तुमच्या पद्धतीने तुम्ही ते परत रिटर्न बॅक करणार आहात. त्यामुळं बाकी काळजी करायचं काही कारण नाही.